मला मावशी कुठं चालली म्हटलं? कुठं बाबा काही नाही हो, काय करू घरी बसली बसल्या झाली बाबा पोरबी बरं काय करू इकडे फिरून राहिली. हो का माय? तुला बहीण आहे का म्हटलं? काय मले मले काय ते माहित मला तर सगळ्या गावाची फेर आहे ते घुसापाटी काय कुठे काय चालू आहे तर तुम्हाला विचारलं का काय तुला बहीण आहे काय झालं काय झालं गावात त्याचं? ते हे कमलाची सूत तिचा फोन आला तर म्हटलं ते बोलत होती. हो का माय मला माहितच नाही हो. कधी आलता फोन कधी आलता? नाही सांगितलं मला काय सांगू मी अजून गोष्टीचे भाड लागतं म्हटलं सांगत पप्पा तुला आम्ही सांगितलं म्हणे कोण होईल काय जात. बरं आहे बाप्पा फोन चालला तिले सुनीचा बस झाला काय जर सुनील का नाही येत आता वापस घरी काय बिन पप्पा तिच्या किस्मत मध्ये काय लिहिलं आहे तर. हो ना बा उलच पोरग टाकून गेली ते सर्व मला वाटले बाप्पा उलच पोरग टाकून मी जाऊ कशी पाहिजे घरी मी तर ते म्हटलं बापू जर म्हटलं हप्ताभर जर राहिलं तर गावातल्या बाया विचारतात किती दिवसात आली बाई कधी जातो घरी असं विचारते का म्हटलं माझं आत गेली तर म्हटलं मला विचारतात म्हटलं बार तेच ते म्हणतो आता महिन्याभरात 15 दिवसात मग त्याने वाटते नहीं गेलो वर्षभर राहिलं म्हटलं काही नाही म्हटलं की अभी तक गाव कुस हे पति की यहाँ पे असं होते म्हटलं. हो ना बाय तिथं हर म्हणजे पोरी घर राहिली बाहेरच्या घरी गेली तर बाहेर पैसे नसते गावातल्या बाहेर बॅट करतात गाव माहिती पोरगी गेली इतके दिवस राहिली या गावात नवऱ्याच्या घरी कधी जाते या लेकू कुठे असं तसं काही ना काही बॅट कोण टाकते. हो ना बाय जाऊ दे आपल्याला काय झंझट मध्ये पडायचं आहे जाऊ दे बाप्पा काय करा आपण वळून त्याच्यानंतर चला बाप्पा बरं येतो बाय म्हटलं. गेलती कुठं म्हटलं तू एवढं गडबड मध्ये गेलती कुठं आज मावशी पोराला शाळा सोडायला गेली होती चालली घरी तो बरे मला जात असते शाळेत ती जात असते म्हणून त्यातल्या सर लोकांना मारलंच का म्हटलं म्हणून पाहायला गेली शाळेत ती तर बसवलं चालली घरी. हो का बरं का म्हटलं ते धंद्याला हाल लावला तो बरंच केलं पप्पा ते म्हटलं धंद्याला हाल लावला मला ते आता पाहिलं म्हटलं किती प्रॉफिट होलं म्हटलं मला महिन्याभरात आपल्या पाशी 5,000 रुपये शिल्लक राहिले म्हटलं आता काय कर 5,000 रुपये शिल्लक राहतात ना ते व्याजसाठी आता दीड पैसे आपल्याला फिटवा लागेल ना जमा करून दे म्हटलं एखादा पण देऊन त्या माणसाने मी मग बरोबर सांगितलं स्वतः धंदा असला तर कधी जा कधी या चांगलाच धंदा वाढते कमी होत नाही कधी नुकसान पण होते कमी जास्त होते मग मी 5,000 रुपये काढून ठेवून म्हटलं ते दीडचे पैसे का म्हटलं ते दीडचे पैसे कधी लागतं म्हटलं नवीन तो वर्ष लागला आता. हो जून जुलै मध्ये आहे म्हटलं अजून टाइम आहे म्हटलं ते पण जमा करून पण दे टाइम होत नाही का 60,000 जमा करायला दीडचे पट्टे डबल नाही द्यायला लागत नाही का. हो बरोबर आहे बरं काढून ठेवीन ना मी. धंदा गिंदा बुरा ओके आहे घरातली गिरातली सगळं कमतरता नाही कायची सगळं तुले काही टेन्शन नाही हे संपलं ते संपलं हे करा ते करा कोण ऐकत बसणार रोज कटावते ना माणूस. आता बरं आहे सगळं ओके आहे ना काही टेन्शन नाही ना. नाही सगळं बरं आहे काहीच टेन्शन नाही. तर पाहिजे काही टेन्शन नाही पाहिजे नाही तर माणसाचा जीव चिडचिड होते काय करा काय नाही घरात हे संपलं तेल संपलं मीठ संपलं. बरं आहे बाप्पा बरं तेव्हा चालू दे म्हटलं धीमे दमा चालते म्हटलं काम आपली. हो आता कमवायला चालून तुम्ही आता मग काय टेन्शन आहे त्यामध्ये खाणं पिणं बसणं हो तर जाऊ द्या म्हटलं धंदा वाढत जा म्हटलं इकडे तिकडे फिरत जा थोडंफार अजून. हो बरं काय कोणा सांगितलं नाही ना धंदा कोणता करू म्हणून. मी काय सांगेन मला काय तिथे म्हटलं समज सांग म्हणून मी सांगितलं काही. तेच कोणाला सांगून म्हटलं कोणाला का मी सेपात धंदा चालू केला म्हणून सेप केळं घ्या विकत त्याला जर माहित पडलं ना तर ते लय उडलं म्हटलं आता पहिले आठव होता काय त्याचा रुबा होता आता लारीवरचे फळ विकते शेप सुप तर आता पा कसं करू राहिला आता घ्या 1 किलो 2 रुपये असं म्हणते म्हणून सांगू नको म्हटलं कोणा मूर्त्या पुढे जात असतो म्हणून मी. हो ना बाप्पा कोणाला सांगितलं मी अजून कोणालाच माहित नाही कुठे जाता तुम्ही काय करता का तुम्हाला वाटते का कोणत्या मोठ्या कामाला लागलं कंपनी लागलो तुम्ही. हो का बरं आहे ना बरं जातो मी. हो बरं मी काय म्हटलं किती वेळा सांगितलं मागून जायचं टोकत नसता म्हणून ऐकच नाही बाई.
तुला म्हटलं किती वेळा सांगितलं म्हटलं जायचं टोकत नव्हतं म्हणून सांग काय झालं काय म्हणून तू हा पटकन मुलाचं ना पहिले ना जे काम व्हायचं असं ते काम मटकून जाते ना म्हटलं मागून आवाज द्यायचं नाही करत डबल आज बार 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 सांगितलं दुसऱ्या सांगू मी तुले अरे हो पहिला मले पण मला डब्बा घ्यायला घेऊन जात ना का म्हटलं हा अरे हो हो दे 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 डबा दे लवकर दे हो ना बाप्पा तुम्हाला का मी का जाणबुजून देतो का मागून हा मला का वाटत नाही का कोणतं वाजता चांगलं व्हा म्हणून पण डब्बा गिब्बा घेऊन जास्त नाही तर मग काय उपाशी राहता का दिवसभर अजून मस्त मला सांगणार रे डब्बा द्यायला रे असं तसं आता हा तर घरात घेऊन पटकन डब्बा हो ना बाप्पा दे पटकन दे 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 काय मम्मा हा महिना झाला म्हटलं सुरीचा फोन नाही आला हा काही खोश खबर का काय चालू आहे का पोरं काय करून राहिलं लढू राहिलं खाऊ राहिलं पिऊ राहिलं काय करू राहिलं काहीच नाही कदर हाय का नाही म्हटलं पोराची तिच्या आल्या काल हाय का नाही म्हटलं किती काही बापा किती असं नको बाई म्हटलं पोराशिवाय राहू शकते का म्हटलं हे पाहिजे आजकालच्या सुरा म्हटलं पोराला सोडून सासूजवळ पळत म्हटलं दिदा गावातीच मायच्या घरी मायच करत राहता आणि लागणार तर माझ्या घरी येतात तर काही म्हटलं बरोबर एखादे सासू साडी नाही म्हटलं अशी आईला साडी दिली आई पा घालून कशी वाटते तुमच्या गावात हा काहीच नाही बरोबर म्हटलं खा प्यायला जात नाही म्हणजे कपडे वाजता हिवले बघते मी काय 3 टिकल्या चला बाप्पा काय बोलत बसा बाप्पा गेली तर गेली हा पण होती बाप्पा लय कामाची काम नाही करत होती बाप्पा म्हटलं दिवसभर काम करत होते तरी मन काही करायचा मलाच कर लागते घातलं बाहेरचं करा बाहेर ते जा लय कामाची ती मैसून गेली ते आता काय करायचा फोन नाही आला फोन जर आला असता तर ते म्हटलं असतं काय येऊ बाई घरी आज थोडी करत असतात घरची असतं काही म्हटलं असतं आली असती ते घरी फोन नाही आला तिचा काय करू समजत नाही आपल्याला काय नाही म्हटलं प्रमोद फोन आला का नाही म्हटलं पोरी सुनबाईचा फोन घेऊन आला का नाही म्हटलं हा तिला एखाद्या वेळ राहा का नाही म्हटलं पोराची काय काय करू राहिलं पोरग जेवण केला काही ना काही फोन घेऊन आला नाही म्हटलं तुला अजून काय फोडली नाही फोन घेऊन नाही आला नाही मला काही अरे खोटा बोलतो म्हटलं माझ्यासोबत माय म्हणती आली मी म्हटलं खोट नको बोल माझ्यासोबत माहित आहे मला आला फोन आहे ना आला ना फोन आला होता परत दिवशी फोन बोललो ते म्हणे आई तर म्हटल्याशिवाय येतच नाही म्हणे घरी मी असं बोलत राहिली हो का रे त्याला सांगितलं ते फोन आला म्हणलं सुनबाईचा काहीच नाही काही नाही किती वेळची पाठवलं म्हटलं लाडा तुला फोन तिला बोलाव घरी मी म्हणतो तिले ये म्हणू घरी लाला फोन मी बोला तुला घरी म्हटलं किती दिवस होते म्हटलं मला म्हटलं सासूच्या घरी ये माझ्या घरी सासू आटो काढले मला ये म्हणा घरी आई तर म्हटलं मला ये म्हणा घरी ये म्हणा काही बोलत नाही काही नाही काम त्या म्हणा कर म्हणा जसं राहतं जसं पट्टे तसं काम कर म्हणा हो का बरं तिला फोन लाईन मी म्हटलं सांगेन नाही तर लावून देऊ का फोन बोलतो का तू बोलतो म्हटलं तू त्यापेक्षा तूच बोललो पप्पा सासूने मला ते काय पडून मी कधी जातो कधी कामाले कधी कुठी अजून भांडला येऊन दोघी सासूनातनी तुम्ही बोलून घेऊन का बेकी सोबत पहिले पाहिलं बाप्पा मी ते बोलले घबडावर दिली अजून बोलीन मले आला ना म्हटलं बंडाला ते सासू ऐकतेच ना मला असं होईल म्हटलं तूच म्हटलं सांग असं काय सासू आईनं बोलायला म्हणा घरी ये म्हणा आता भांडले गेलं काही करत नाही असं सांगून दे 2-3 शब्द चांगले गोड गोड बोल माझं लागेल ना मला खराब बोल तर तिला घरी घेऊन काही करू आता काहून की एवढं घरदार बाहेर काही होत नाही झाडपूस करणं कामे गिमं करणं लेकराला पाहिलं म्हटलं एकटीच्यानं काही होत नाही मला काम वारातलं पाहायचं म्हटलं म्हणून म्हटलं फोन घेऊन बोलावली घरी तिला बरं फोन नाही मी मग तिला उद्या परवा फोन लावतो आणि सांगतो ते ऐकेन त्याला ऐकेन नाही तर मग काय करू आता मी आपल्या सोडी आहे तुम्ही सासूला ते भांडण आले मी काय मला ते कोण आता आता पाठ बसतो तुम्ही सासूला फोन आला आता मी सांगून देईन तिले ओ माय बाई कसं आहेस तुला फोन घेतो ते बायकोचा बोलतो चट आणि 2 शब्द सांगाले का ते तोंड वाटते का म्हटलं तो सांग ना बोल ना तेवढं काय एवढं बोलत नाही म्हटलं सासूला करून ती बायको कुठे होय माझं घर असू म्हटलं तर घरात घर कसं म्हटलं मी बायकोनं तो लेकू सोडून देतं चालले गेले गावा माझ्या घरी यंदा अजून मला करून राहिला सासूला करून राहिला जसं करणं असं सगळं घर बिघडते नाही बाई असं नाही म्हटलं मी असं काही नाही म्हटलं माहित आहे राहू देता काय असं दे म्हणून तसं नाही म्हटलं आता निरा जसं मासा अक्का जसं दोघं नवरा बायको अरे तुला दुसरं कधी काय माहित नाही का म्हटलं
येऊन जाऊन इकडे बोलतो जसं ते बायकोचं काही गोळ्या दिसत नाही, येऊन माझ गोळ्या दिसत नाही ना. हा आई तशी आहे, आईच बोलत राहते तिले, आईच बोलत राहते असं तसं. हा रुपया तुला वाटते का मी भाडगुडी आहे ना? हा वाटतं तुला म्हटलं मी? नाही नाही असं काही म्हटलं नाही. बरं तिला मी फोन लावतो तुला, तू बोल. हो वाढले मग मीच बोलतो. काय वेळा भेटते बापा बायकोले तू आज इकडे मी फोन तू मी बोलतो. बरं लावतो.